प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे देवाचं प्रेम आहे चर्च की प्रभू लोकांच्या जीवनात कार्य करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग प्रभूची इच्छा आहे का लोकांना कळावं का देव त्यांच्यावर प्रीती करणार आहे. प्रेज द लॉर्ड. विलापमध्ये लिहिलंय का देवाची करुणा, देवाची कृपा, देवाची प्रेमदया रोज आमच्यावर कशी होती. जरी आम्ही प्रार्थना करायचं विसरलो पण देवबाप आशीर्वादित करायला विसरणार नाही. हे देवाचं प्रेम आहे आणि परमेश्वर ते प्रगट करतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज आपल्या जीवनामध्ये जर कोणी संघर्ष करतोय अजून पण देव आज तुमच्याशी बोलणार आहे का या संघर्षामध्ये तू एकटा नाहीये, तुझा परमेश्वर देव तुझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. कारण संघर्ष करून करून कधी कधी मन कठीण होतं. मन कसं होतं, कठीण होतं. कारण आम्हाला असं वाटतं का अशी प्रार्थना केली का असं उत्तर आलं पाहिजे, असं चर्च गेलं का लगेच हे गोष्टी घडल्या पाहिजे. आणि मग कधी कधी जस आम्ही प्रयत्न करतो, जगामध्ये पण प्रयत्न करतो आणि जस रिझल्ट येत नाही मन निराशेकडे वळतं. पुढे वळतं निराशेकडे. पण देवबाप आज आम्हाला दाखवून देईल की मी तुला सोडलेलं नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगात तुला तसे अनुभव आले असतील, तुझ्या लोकांनी तुला तसे अनुभव दिले असतील की शब्द देऊन ते फिरले असतील, पण देवबाप शब्द देऊन फिरणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो काही मनुष्य नाहीये का त्यांनी म्हणावं काही माझ्या आटोक्यात राहिलं नाही आता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मनुष्य म्हणतो अरे दिलं असतं बरं का, पण आताच संपले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला एखादी मदत पाहिजे असती, जसं तुम्ही म्हणता का माझी मदत कर, त्याचे शब्द काय असतात. अरे तू एक दिवस पहिले म्हणला असता ना तुला दिले असते. माणसाची मर्यादा आहे. माणसाची काय आहे मर्यादा आहे, त्याचं एक लिमिट आहे. पण देव तसं म्हणणार नाही कारण देवाला कोणते लिमिटेशन्स नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतंय. आमचा प्रॉब्लेम असा आहे की ज्यावेळेस एखादा चमत्कार होतो त्याच्या मागचं स्पिरिच्युअल लॉजिक आम्ही शोधतो आणि त्याच्यामध्ये देवाला लॉक करतो का देव एवढ्या पुरतच मर्यादा आहेत, देव त्याच्या पलीकडे जाऊन कार्य करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतं मी जे बोललो. बायबल आम्ही वाचतो आम्हाला कळतं का रे असं केल्याने एक मिरॅकल झाला, मग आम्ही तेवढ्याच लॉजिकमध्ये कोणाला बसवतो, अरे असं केल्याने असंच होणार आहे. पण तेवढ्यामध्ये देवाला लिमिट करू नका, त्याच्या पलीकडे जाऊन पण देव कार्य करणार आहे. प्रेज द लॉर्ड. देव आपल्या बुद्धीच्या पलीकडेच, त्याला आपल्या लॉजिक मध्ये फिट करू नका, त्याच्या पलीकडे तो कार्य करणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून त्याची प्रेमदया करुणा रोज आमच्यावर कशी होती, नवीन होती. आणि तो देव प्रेम करणार आहे आमच्यावर. देवाचं प्रेम असं आहे चर्च का तुम्हासाठी कधी पण आणि काही पण परमेश्वर करू शकतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून जर आज आपण संघर्ष करतोय एखाद्या गोष्टीसाठी आणि वारंवार तिथं फेलियर येतंय, निराशा येते, रिझल्ट दिसत नाहीये, त्या गोष्टी घडताना दिसत नाहीये, देव म्हणतो का निराश होऊ नको. प्रेज द लॉर्ड. दिवसेंदिवस तुला असं वाटतंय का परिस्थिती एवढी खालवत चालली का आता वाटत नाही का आता काही मदत होऊ शकते. प्रेज द लॉर्ड. पहिली स्थिती थोडीशी बरी होती, असं वाटतं का काहीतरी होऊ शकतं. प्रेज द लॉर्ड. परंतु आता परिस्थिती दिवसेंदिवस एवढी खालवली का असं वाटतं का आता मी सर्वांच्या रेंज पासून पूर्णपणे बाहेर गेलो. प्रेज द लॉर्ड. म्हणजे कोणाची इच्छा असून पण कदाचित कोणी मला मदत करू शकत नाही, पण जिथं मनुष्य पोहोचू शकत नाही तिथं प्रभू पोहोचणार. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा सांगतो, जिथं मनुष्य पोहोचू शकत नाही, मनुष्याचे उपाय पोहोचू शकत नाही, पण देव 100% इथं पोहोचू शकतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज जर कोणी अशा स्थितीमध्ये आहे आणि अशा विचारामध्ये आहे का या स्थितीमध्ये काहीच होऊ शकत नाही, पण मी तुम्हाला सांगतो का देव तिथं पोहोचू शकतो. प्रेज द लॉर्ड. तो मनुष्य नाहीये चर्च की त्याला सीमा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हेच प्रभूची इच्छा का आम्हाला कळावं का देव कुठेही कोणत्याही स्थितीमध्ये आमच्या बाजूनी उभा राहू शकतो. प्रेज द लॉर्ड. बाकीच्या लोकांना आमच्यामध्ये फॉल्ट सापडले असतील म्हणून त्या लोकांनी मदत करायचं सोडलं. काही लोकांना वाटतं आमचं आम्हालाच पूर्ण पडत नाही, तुला कुठून द्यायचं, म्हणून लोकांनी आपले हात आकडते घेतले असतील, पण देवबाप आपले हात आकडते घेणार नाही. प्रेज द लॉर्ड. लोक बघून आपल्याला रस्ता बदलत असतील, पण देव आम्हाला बघून रस्ता बदलत नाही, रस्ता मोकळा करतो, माझकडे ये. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. कळतंय. जग रस्ता बदलणार आहे, जग विषय बदलणार आहे, पण देवबाप विषय बदलत नाही, देवबाप त्याच विषयावर बोलणार. चर्च. प्रेज द लॉर्ड. का कारण मनुष्याला भीती असती कारण हा त्या विषयावर आला तर मी याला काय उत्तर देऊ, पण ते म्हणतो माझी तर इच्छाच आहे का त्याच विषयावर आहे म्हणजे मी तुला उत्तर देतो. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतं चर्च. माणसाला काय भीती असती, तोच विषय, जर तोच विषयावर आला तर आम्हाला काहीतरी मागणार. बेटर विषय काय करतो मी, स्किप करतो. देव विषय नाही बदलत चर्च. प्रेज द लॉर्ड. देव त्याच विषयावर बोलतो ज्याची गरज आम्हाला. हे देवाचं प्रेम आहे. लोकांना कळावं का देवबाप आम्हाला सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. देवबाप रस्ता बदलणार नाही, देवबाप विषय बदलणार नाही, कारण देवाचं प्रेम आमच्यावर आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून ज्या काही स्थितीमधून तुम्ही चाललेत असं समजू नका का देवबाप रस्ता बदलल किंवा देवबाप शब्द बदलल. नाही, देवबाप आपला शब्द पूर्ण करणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून जिथं तुमच्यापर्यंत कोणी पोहोचत नाही, पण देवबाप 100% पोहोचल आणि दाखवून देईल का मी तुझ्या बरोबर आहे.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलंय चर्चला आल्यानंतर जगाचा अनुभव बाजूला, स्वतःचा अनुभव बाजूला, देवामध्ये काहीतरी वेगळं अलौकिक पाहायला मिळणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, प्रेज द लॉर्ड म्हणा. हालेलुया. काहीतरी कसं पाहायला मिळेल? अवलौकिक. कारण आशिषची आज टेस्टिमनी द्यायची होती, उद्या देईल, पण तो काल शेअर करत होता त्याच्या साक्षीमध्ये का एक्सपेक्ट करत नव्हतो, पण परमेश्वर वेगळ्याच त्याने कार्य करायचं, कारण Yes. आपला देव अलौकिक कार्य करणार आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाकडून एक्सपेक्टेशन ठेवा चर्च. येस. साधे ब्लेसिंग्स नकोय, साधे ग्रेस नको, आता अद्भुत गोष्टी पाहायला सुरुवात करा. Yes. येस येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवात करण्याची धमक आहे, देवात ती कुवत आहे, पण लिमिटेशन्स मध्ये आपण देवाला पाहतो. पण देवाची इच्छा आपला विश्वास मोठा कर, येस. देवाचा अनुभव मोठा घे, आणि Yes. मग देव तुझ्यासाठी वेगळ्या गोष्टी करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही देवाला कार्य करण्यासाठी ती मोकळीक देत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाची इच्छा आहे जर आपण तो फेथ डेव्हलप केला ना, देव 100% आम्हाला ब्लेस करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला लिमिटेड करू नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव रेंजच्या लिमिटच्या पलीकडे जाऊन आमच्या लाईफ मध्ये Yes, कार्य yes. करतात. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक वचन मी घेतो या ठिकाणी, स्तोत्र संहिता 113 मधलं, म्हणजे आम्हाला प्रभूचं प्रेम या वाचनामध्ये प्रगट होईल. स्तोत्र 113. ओके, माईक द्या कोणाकडे रीड करायला. 7th आणि 8th, पहिले 7वं वचन रीड करू. तो दीनांस धुळीतून उठवतो, दरिद्र्यांस उकिरड्यातून उचलतो, पुढं. आणि त्यास आपल्या लोकांच्या अधिपतीच्या पंक्तीस बसवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, पुन्हा रीड करू आता. पंडित रमाबाई याच्यामध्ये रीड करा. तो दुबळ्याला धुळीतून उठवतो, तो दरिद्र्याला उकिरड्यावरून उचलतो. 8 वचन. ते यासाठी की आपण त्याला अधिपतींच्या बरोबर, आपल्या लोकांतल्या अधिपतींच्या बरोबर बसवावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप मोठे ब्लेसिंग्स आहेत या वचनामध्ये, आणि देवाचं स्वभाव, देवाचं प्रेम परमेश्वर इथं प्रगट करतो. Yes. नाही तर काय लिहिलं, मी पुन्हा वाचतो. तो दुबळ्यांना धुळीतून, कोणाला? दुबळ्यांना. आणि दुसरं लिहिलंय, दारिद्र्याला उकिरड्यावरून उचलतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता फक्त उचलतच नाही, फक्त बाहेरच काढत नाही, तर पुढे काय करतो? तो अधिपतींच्या कम ऑन, बरोबर किती लोकांना बसवतो. समजतंय? हालेलुया. देव फक्त तिथून बाहेरच काढत नाही, देव बाहेर काढून त्या व्यक्तीचं अस्तित्व स्थापित करतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजेच प्रभूकडे याल, प्रभू फक्त बाहेर काढणार नाही, तुमचं अस्तित्व देव स्थापित करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इस्रायल एका दुबळ्याप्रमाणे होतं, का दारिद्र्याप्रमाणे होतं, आणि परमेश्वराने इस्रायलला बाहेर काढलं. काय केलं? बाहेर काढ. बाहेर काढून सोडलं, का त्यांचं अस्तित्व स्थापित केलं. त्यांचं अस्तित्व स्थापित केलं. कमान, किती लोकांना समजतंय? तो दुबळ्यांना धुळीतून आणि दारिद्र्याला उकिरड्यातून उकिरड्यातून उचलतो. उचलतो. देवाने त्यांना बाहेर काढलं, बाहेर काढून सोडून दिलं नाही. चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराने त्यांना एक राज्य म्हणून, एक राष्ट्र म्हणून स्थापित केलं. येस. म्हणून तो म्हणतो का मी बाहेर काढतो आणि त्यांना अधिपतीच्या पंक्तीबरोबर मी बसवतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता खूप सुंदर पॉईंट देव रिव्हील करतो. अनेक लोक निघतात आणि निघूनच जातात. निघून जाऊ नको, कोणाच्या हातात राहा. परमेश्वर. कारण देवाला फक्त काढायचंच नाही, देवाला तुला स्थापित पण करायचं. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून हात पाय बरे झाले म्हणून साक्षी देऊन घरी बसू नका, देवाच्या सानिध्यात राहा, कारण देव तुम्हाला अधिपतीच्या पंक्तीवर बसवणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतंय चर्च? आता माझी इच्छा आहे, जे देवाने मला फोकस केलं, दुबळ्यांना, कोणाला? दुबळ्यांना. आता जर इस्रायलचं स्टडी केलं तर दुबळे आणि दारिद्र्य हा असा घटक होता त्या टायमाला समाजामधला, का ज्यांना जवळ कोणीच करत नव्हतं, आणि त्यांची वसाहत ही गावाच्या बाहेर असायची. कुठं असायची? गावाच्या बाहेर. म्हणजे समजा कोणी आंधळे आहेत, कोणी लंगडे आहेत, पॅरालाइज्ड आहेत, किंवा कोड आहेत, अशा लोकांना समाज पूर्णपणे बहिष्कृत करून टाकायचा. आणि अशा लोकांना गावामध्ये किंवा चांगल्या सोसायटीमध्ये जागा नसायची. आणि म्हणून यांच्या लोकांची वसाहत ही एकदम गावाच्या आउटसाईडला. कुठं? पहा, मी का सांगतो, देवाने मला मुद्दामून या डिटेल्स दिल्या का? कारण हे जे लोक होते ना चर्च, हे समाजापासून नाकारलेले होते, आणि फक्त समाजच नाही, कुटुंब पण त्यांना नाकारत होता. येस. कोण? कुटुंब पण. 38 वर्षाचा दुखणेकरी प्रभूला काय शब्द मानला माहितीये? या शिशूच्याकडे आला, मला टाकावयास कोणी नाही, मला उचलून पाण्यात टाकायलाच कोणी नाही. येस. मग त्याला घरचे कोणी नसेल का? कोणी काका मावशी लांबचं कोणीतरी असेल ना चर्च. येस. पण अशा लोकांवर कुणी दयामाया करत नव्हतं, आणि हे पूर्णपणे समाजातून, घरातून बहिष्कृत केलेले होते. आणि म्हणून अशा लोकांना बिलकुल पण आशा नव्हती का आमच्या जीवनात काहीतरी चांगलं घडल, कारण हे सगळे लोक कुठं राहायचे? गावाच्या बाहेर.
आणि मग त्यांची वसाहत जर बाहेर आहे, लोकांना कळतं की ही वस्ती एकदम घाण आहे, दारिद्र्याने भरलेली, लोक जर तिकडे फिरतच नाहीत, आमच्यावर दया कोण करणार? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आपण एखादा स्लम एरिया असेल, लवकर जाऊ का? नाही. आपण म्हणू घाण वास आहे, मच्छरच आहे, खूपच वास आहे. त्या टायमाला त्यांना वाटत होतं की आमच्यावर दया करणारं कोणी नाही, Yes. कारण आमच्याकडे बघून लोक लांबूनच आपला काय करतात, बदलतात. पण परमेश्वर म्हणतो अशांना, अशा दुबळ्यांना, अशा दारिद्र्यांना मी जाऊन बाहेर काढणारा देव आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समाजाला तुमची किळस येईल, तुमच्या लोकांना तुमचा तिरस्कार वाटेल, पण देव आमचा तिरस्कार करणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं लिहिलं, दुबळ्यांना, दारिद्र्यांना, म्हणजे ज्यांना समाजाने बॉयकॉट केलं, त्या एरियात कुणी फिरत नाही, त्या वासात कुणी जात नाही, पण परमेश्वर तिथे जायला तयार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर देव त्यांना बाहेर काढतो म्हणजे तिथे कोण चाललाय? परमेश्वर. म्हणजे कोणाचं प्रेम आहे? परमेश्वराचं. लोकांनी रिजेक्ट केलंय, नातेवाईकांनी रिजेक्ट केलंय, पण देव म्हणतो अशा घटकाला, अशा लोकांना मी रिजेक्ट केलेलं नाही. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझी करुणा, माझी प्रेम त्या लोकांवर नवीन होणार. येस. प्रेज द आमेन. लॉर्ड. म्हणजे हालेलुया. त्या टायमाला जसं आपण पाहतो का बाबा हा म्हणतो का मला बाहेर काढायला, टाकायला कोणीच नाही. रीड करू आपण, योहान काढा, योहान 5:7 वचन. 7 वचन. त्या रोग्याने त्याला उत्तर दिले की महाराज, पाणी हलवले असते तेव्हा मला तळ्यात टाकण्यास माझा कोणी माणूस नाही. कोणी माणूस नाही. माझं कोणीच नाही. मग कोणीतरी असेल का नसेल चर्च त्याला? येस. का म्हणून असेल का नसेल? असेल. सगळेच काही लावारीस नाहीयेत, कोणी ना कोणी आहे, पण लोकांना कंटाळ येतो. काय येतो? कंटाळा येतो. कंटाळ येतो, आणि म्हणून कोणी कोणाचं पाहत नाही चर्च, पण त्या स्थितीमध्ये देवा पाहणार आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस पॅरलाइज्ड होतो, हातपाय काम करत नाही, लोक बघत नाही चर्च, कारण जागेवर टॉयलेट करणं, साफ करणं, लोकांना किळस येते, कोणी पाहत नाही, लोक पाऊल काढतात घरातून, पळते होतात तिथून, आणि त्या व्यक्तीला असं वाटतं का देवा आता कोणीच नाही, पण त्या स्थितीमध्ये पण कोण सांभाळणार आहे? परमेश्वर. प्रभू सांभाळणार आहे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला तुमचा कळवळा आहे चर्च, म्हणून देवाला आपल्या जीवनात स्थान द्या, देवाला ओळखा का देव तुमच्यासाठी काय करू शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवापाला हाक मारून पहा, विश्वासाने देवा तुमच्या लाईफ मध्ये कार्य करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशी स्थिती का लोक आपला पाय काय करतील, काढता करतील, तुमचे घरचे लोक पण तुमचा कंटाळ करतील, किळस करतील, पण देवबाप कधी किळस करणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या पायामध्ये क्लॉटिंग झाली होती 2008 मध्ये. मी ॲडमिट झालो, महिनाभर मी हॉस्पिटलमध्ये होतो, आणि ते म्हणले होते की पाय हलवायचा नाही, ट्रॅक्शन द्यायचं, कारण ते क्लॉट सटकून तुझ्या हृदयामध्ये जातील. Yes. आणि स्थिती अशी होती की मला टॉयलेटला पण बाथरूमला पण जाता येत नव्हतं, आणि एकदा माझ्या टॉयलेट लघवी मी केली, माझ्या वडिलांनी ती उचलून काय केली, बाहेर जाऊन टाकली. मी खूप रडलो, म्हटलं प्रभू त्यांचं मी केलं पाहिजे होतं, आणि ते माझं करतात, मला असं जीवन नको प्रभू, असं मला लाईफ नाही पाहिजे, मला जर करायचं तर इथूनच तू बाहेर काढ, नाही तर इथूनच मला तू काय कर, घेऊन जा प्रभू, असं लाईफमध्ये मला नको, मला त्यांचा आधार बनायचा आहे, त्यांचं ओझं मला उचलू द्यायचं नाही. त्या दिवसा मी खूप तुटलो, तळमळणी, त्या दिवसापासून मी कोणाला शोध केला, देवाला. म्हणलं प्रभू तू असशील तर मला आताच लाईफ दे, तर इथूनच मला काय कर, घेऊन जा. पण मी देवाचं कार्य पाहिलं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पैसा खर्च होता, मेडिसिन्स होती, डॉक्टर होते, पण त्यांचे लिमिटेशन्स होते, ते माझं आरोग्य मला देऊ शकत नव्हते, पण माझ्या देवाने माझ्यावर दया केली. येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवा पोहोचू शकतो. येस. माणसाला मर्यादा आहे, माणसाला सीमा आहे, तो एक लिमिट पर्यंत पोहोचल, पण देव त्याच्या पलीकडे जाऊन कार्य करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून असं समजू नका का मी संपलो प्रभू, तू संपलाय पण देवा पुढे संपलाय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला निगेटिव्ह रिझल्ट येत आहेत, पण देवाचा अनुभव घेऊन बघ देव कसं तुझ्या लाईफ मध्ये कार्य येस. करत. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेजूरून फोन आला होता ज्या टायमाला, तर त्या टायमाला जी सिस्टर होती यूट्यूबद्वारे ती कनेक्ट आहे, मेसेज पाहते, आणि त्या भावांनी पहिले फोन केला आणि मागून मला आवाज यायचा त्या बोलताना का त्यांना म्हण पास्टर मी असा व्यक्ती आहे, माझा मुलगा मरणाच्या स्थितीमध्ये. मला कळत होतं की याला कोणतरी मागून काय करतंय सांगतं, आणि त्यांनी सांगितलं की ती कावीळ पसरली, बिलकुल पण गॅरंटी नाही. मी म्हणलो एक काम कर, बेटर हॉस्पिटलमध्ये जाण, मला काय लाव, फोन लाव. तो म्हणला का हॉस्पिटलमध्ये कोणी नाही, मलाच काय करावं लागणार आहे, जावं लागणार आहे, तर प्लीज तुम्ही आताच काय करा, प्रे करा. म्हणलं ठीक आहे. आणि बाय फेथ त्या लेकराची आम्ही काय केली, प्रार्थना केली, आणि प्रभूला धन्यवाद, प्रार्थना झाली. नंतर कॉल बंद झाला. परत या गुरुवारी मला त्यांचा फोन आला त्या सिस्टरांचा, जे मागून बोलत होते. मग त्यांनी डिटेलमध्ये सांगितलं हा भाऊ पैसे मागायला आला होता माझ्याकडं, आणि मी त्याला कोणाचं नाव दिलं, येशूचं, आणि म्हटलं त्याला हा फोन नंबर लाव. मी त्याला सांगितलं असं असं बोल,
आणि त्या लेकरासाठी काय झाली? प्रार्थना झाली. पण देवाने असं कार्य केलं की जे मरणाच्या स्थितीमध्ये होतं, जे वाचू शकत नव्हतं, देवाने त्याला बाहेर काढलं. आणि ते म्हणले आज यासाठी फोन केला का पास्टर आजच तो मुलगा शाळेला गेला. येस, हालेलुया. कुठं गेला? शाळेला शाळेला गेला. आणि मला इतका आनंद झाला का 1 आठवड्यापूर्वी कोणती वाट बघत होते? मरणाची स्थिती होती. एक वाट अशी का प्रभू त्याला शाळेत घेऊन चालला. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे कार्य फक्त परमेश्वर करू शकतो. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 1 वीक पहिले काय कंडिशन आहे, 1 वीक नंतर प्रभूने त्या कुटुंबाचं वातावरण बदललं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता मी देवाचं प्रेम पाहिलं. तो व्यक्ती येशूला ओळखणार नव्हता, बहीण ओळखणारी होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो भाऊ प्रभूला ओळखत नव्हता. तिच्या बोलण्यावरून त्यांनी फक्त फोन केला. चर्च, देवाचं प्रेम पहा. देव असं म्हणत नाही का बाबा तुझं जीवन तेवढं नीतिमान नाही, तू कसा आहेस. देव दया करणारा. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या व्यक्तीवर प्रभूने करुणा केली आपलं प्रेम प्रगट करण्यासाठी. प्रभू त्याच्या लेकराला ब्लेस केलं. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो ओळखत नाही त्याच्या प्रार्थनेला प्रभू ब्लेस करतो. आम्ही तर विश्वास ठेवतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आमच्या प्रार्थनेला उत्तर येणार नाही का? येणार. आता त्याला पैसे मागायचे होते म्हणून तिने म्हटलं म्हणून त्याने ऍक्सेप्ट केलं. चर्च, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्याकडे ऑप्शन नव्हतं पण देवाने कार्य केलं. येस. देवाने दाखवून दिलं चर्च की जिथं कोणी पोहोचू शकत नाही तिथं प्रभू पोहोचू शकतो. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जर तुमचं मन तुम्हाला म्हणतंय का मी एकटा आहे, मी अलोन आहे, सगळ्यांनी पाठ फिरवली, सगळ्यांनी शब्द बदलले, कोणी स्टँड घेत नाही, कोणी मला समजून घेत नाही, सगळं सत्य माहीत असून पण माझ्या बाजूने कोणी बोलत नाही, पण देवबाप तुझ्या बाजूने उभा राहणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाची पण इच्छा आहे का अनुभव घेऊन बघ, तुला पण कळलं पाहिजे का खरं प्रेम जग नाही, खरं प्रेम परमेश्वर आहे. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगामध्ये जर सगळ्यातून जास्त प्रेम करायचं आणि पहिलं प्रेम करायचं देवावरच करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला पत्नी असू द्या, तुम्हाला आई वडील असू द्या, लेकरं असू द्या, पण माझं पहिलं प्रेम कोण? परमेश्वर. नाही तर मग तुला अनुभवातून जावं लागणार. येस. आणि अनुभव खूप डेंजर असतो. चर्च, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनुभव घेऊ नका, पहिलेच प्रेम कोणावर दाखवा परमेश्वरावर. म्हणजे तुमचे लेकरं तुमच्या बाजूने उभे राहतील. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यांना खूप भरोसा आहे आपल्या नात्यावर, आपल्या ओळखीवर, आपल्या लेकरांवर, आपल्या सर्व गोष्टींवर, ते नाते दगा देऊन जातील. मग तुमचं मन तुटल. मन काय होईल? तुटेल. म्हणजे जर पूर्वी असं पाहायचो आपण की सॅड गाणे चालायचे. कोणते गाणे चालायचे? सॅड. आणि तिथं दुःखी लोक बनवून व्यसन करतात आणि त्या गाण्यात त्यांची दुःख भरी स्टोरी असायची. का? कारण अपेक्षा होत्या त्यांना. काय होत्या? अपेक्षा आणि होत्या. अपेक्षा पूर्ण झाल्या नाही. आपण जगावर अपेक्षा ठेवतो, अपेक्षा 100% भंग होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग ते कोणी असो, पोटचं फळकाने असो ना, टायमावर ते पलटी मारल. येस. प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया. देवबाप कधी पलटी मारणार नाही. चर्च, येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. किती लोकांना समजतंय? देवबाप म्हणतो मी लेकराला आईपासून, पत्नीला पतीपासून वेगळं करायला आलोय. येस. तुझं पहिलं स्थान कोणाला दे? परमेश्वराला. तुझं पहिलं प्रेम परमेश्वर पाहिजे. येस. आणि जर तुझ्या जीवनात देवाला स्थान आहे, देवबाप तुझा नातला तळा जाऊ देणार नाही. देवबाप तुला तिथं ब्लेस करणार. येस, हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवबाप काही पण करू शकतो आपल्या लेकरांसाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपण ओळखावं का माझा प्रभू माझ्यासाठी काय करू शकतो. येस. आम्हाला माहित नसल्यामुळं आम्ही निराश जास्त आहे. आमच्या प्रार्थनेत उत्साह कमी, आमच्या प्रार्थनेत आवेश कमी, आमच्या प्रार्थनेत रडणं आणि निराशाच जास्त आहे. येस. म्हणजे आम्हाला कळलं नाही की आमचा पिता आम्हासाठी काय करू शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आम्हाला कळलं ना नेमका तो काय आहे, तो काय करू शकतो, मनात धडकी भरणार नाही. चर्च, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? सकाळी उठलो, वातावरण झाकळले, तो धडकी नाही भरली, म्हणतो प्रभू वातावरण बदलशील. येस, येस, आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का माझ्यासाठी संडे सगळं काही? येस. 6 दिवस जी ताकद लावतो, जोर लावतो एकच गोष्टीसाठी का प्रभू संडेला तुझा गौरव करायचा. येस. आणि सकाळी उठल्याबरोबर दिसलं अरे सगळं आज कसं आहे? झाकळले. झाकळलेले. थोडं थोडं काय पडतोय? पाऊस पडतोय. पण धन्यवाद. देव मनाला असं धसकू देत नाही, येस. आत्मा बल देतो. नाही, येस. येस. देवाचा गौरव आज 100% होणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवबाप बोलणार आहे. चर्च, देवबाप तुम्हाला सहाय्य करणार आहे, तुम्हासाठी देवबाप अद्भुत गोष्टी करणार आहे. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया. आम्हाला कळावं चर्च की तो आम्हासाठी काय करू शकतो. येस. तो म्हणतो दुबळ्यांना धुळीतून येस. आणि दारिद्र्याला उकिरड्यातून जे लोक तिरस्कार केले जातात, ज्यांना कोणी पाहत नाही, अशा लोकांवर मी दया करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण तर कुठं आलोय आज? चर्च मध्ये. चर्चमध्ये. जर त्यांच्यावर एवढी दया आहे, त्यांच्या वस्तीमध्ये जाऊन मग त्याच्या सानिध्यात किती मोठे आशीर्वाद देवबाप Yes, देणार. हालेलुया. येस, आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. किती लोकांना समजतंय चर्च? येस. त्यांच्या तिथं जाऊन देवबाप त्यांच्यावर काय दाखवतो? दया दया दाखवतो. तर जे त्याच्या सानिध्यात बसलेत, प्रेझेन्स मध्ये बसलेत, देवबाप त्यांना ओलांडून जाणार नाही. येस, पण आमेन. आम्हाला कळावं का आज देवबाप मला काय देणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिस्टरने खूप सुंदर सांगितलं
की बेद सदासारखे काय आहे, तळ तळ आहे. आहे. उड्या मारान काय करा. बरे घरी जा. म्हणून लास्टला एक गाणं म्हणलो गाणं घेऊ एक, येस. उड्या मारू दे सर्वांना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बल्ले बल्ले झालंच पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. का? कारण आपण देवाच्या सानिध्यामध्ये आहे आणि जर देवाच्या प्रेझेन्स मध्ये आहे तर देवबाप आमच्या लाईफ मध्ये करणार चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगाचा अनुभव नसणार, प्रभूचा अनुभव आम्हासाठी वेगळा असणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा पवित्र शास्त्रामध्ये 10 कोडी होते. किती होते? 10 कोडी. कोडींचा पण जर इतिहास वाचला, नियमशास्त्रामध्ये लिहिलं होतं की अशा लोकांची वस्ती वेगळी असावी. येस. कशी असावी? वेगळी असावी. पहा नियमशास्त्र बी देवानीच लावलं आणि देवाचं प्रेम पहा कसं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या लोकांना कसं ठेवायचं? वेगळं ठेवायचं. त्यांना एंट्री नव्हती, कुठे यायची? गावामध्ये. गावामध्ये. प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया. असा नियम नव्हता का देव त्यांच्यापर्यंत जाणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय चर्च. नियम होता कोड्यांना. काय नियम होता? गावाबाहेर. गावाबाहेर राहायचं. तुम्ही आत यायचं नाही. मग याचा अर्थ हे नाही होत की मी तुमच्याकडे येणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने आपलं प्रेम दाखवलं चर्च, की हे लोक जे समाजातून एकदम वेगळे केलेले, यांना कोणाची इच्छा असून पण आपल्या संगती ठेवू शकत नाही, अशा लोकांपर्यंत कोण पोहोचला? परमेश्वर. आणि एक कोडी नाही, किती कोडी? 10 कोडी. म्हणजे 100% व्हायरस तो जो हे आहे तो 100% पसरणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे घोळका 10 लोकांना, त्यांच्यामध्ये कोण उभा आहे? येशू. येशू उभा आहे चर्च. अशा लोकांवर प्रभू दया दाखवत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यांच्याकडे कुणी जात नाही त्यांच्यापर्यंत परमेश्वर पोहोचतो Yes, चर्च. yes. ज्यांचे स्वतःचे लोक त्यांना विसरले पण अशा लोकांना देव विसरत नाही चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला कुणी विसरू पण देवबाप मला विसरणार नाही. येस. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवबाप नेहमी माझं स्मरण ठेवल त्याच्या गौरवासाठी. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक बिलीव्ह करतात. म्हणून निराश होऊ नका. आणि जग नाही तुमच्या बाजूने उभं राहणार. म्हणून 38 वर्षाच्या व्यक्तीने पहिले काय बोलला? उचलायला कोणीच नाही. पहिलं जे खापर फोडायचं कोणाच्या नावाने? प्रभू कोणीच नाही, कोणीच नाही. प्रभू म्हणतो मी आहे ना. येस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे जो येतो त्याच्यात आनंद नाही आहे आम्हाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे नाही येत त्यांच्याबद्दल जास्त दुःख चाललंय. किती लोकांना समजतं. तुमच्या बरोबर कोण आहे? परमेश्वर आहे. पण तरी तुम्ही दुःखी आहात का? कारण तो नाहीये. ते म्हणतो अरे मी आहे, याच्यापेक्षा मोठा आनंद तुला काय पाहिजे? Yes. येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 38 वर्षाचा व्यक्ती बरोबर कोण उभा होता? परमेश्वर. त्याचा त्याला आनंद वाटला नाही, पण त्याला दुःख याचं होतं का माझ्या बरोबर कोणी नाही प्रभू. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर देव तुझ्या बरोबर आहे आणि जरी तुझ्या बरोबर कोणी नाही, निराश होऊ नको, आनंदी हो. Yes. आणि जर तू आनंदी होशील ऑटोमॅटिक तुझे लोक तुझ्या बरोबर येतील. येस. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संगती कोण आहे त्याच्यात आनंद कर. आणि जर तुला त्याच्यात आनंद कळला तर तुझे मदत, तुझे लोक ऑटोमॅटिक तुझ्या बाजूने उभे राहतील. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं हे प्रभूने शिकवलं चर्चमध्ये. पण पूर्वी 5-10 लोक असायचे तर मनात निराशा यायची आणि अर्ध मन कुठं असायचं? लोकांकडे. कुठं? लोकांकडे. ते म्हणतो मी आलो त्याचं घेणं देणं नाही तुला, आणि तुझं मन कुठं लागलं सगळं? लोकांकडे. अरे मी आलो माझी आराधना कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या बळाने प्रभूने मला शिकवलं चर्च 5-10 लोकात कशी सेवा करायची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून पब्लिकनी फरक नाही पडत, कोण येतो परमेश्वर येतो. त्याच्यात आनंद घ्यायचं मी शिकलो चर्च. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भुसावळला गेलो, सुरुवातीला 7-8 लोक होते, म्हणून त्यांनाच वाटलं की आता पास्टरनं बोलवलं आपण, मग 7-8 लोक. पास्टरने एक्सक्यूज कसा देऊ? म्हणलं एक्सक्यूज देऊ नका, मला सवय, तुम्ही सवय लावून घ्या. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का जे नाही आले ना त्याचं दुःख करू नका. येशू आला ना त्यात आनंद करायचं शिका. येस. येस. आमेन. आणि आमेन. जसं आम्ही आनंद केला त्यांना शेअर केलं, थोड्या वेळाने लोक यायला सुरुवात झाली चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे नाही येत त्याचं दुःख करू नका. येशू जस्ट ब्लेस करल ते लोक ऑटोमॅटिक तुमच्या बाजूने उभे राहतील. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून पहिले हे कळू द्या का संगती कोण आहे Yes. आणि कोण माझ्या बाजूने उभा आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं चर्च. जे रिजेक्टेड होते समाजातून त्यांच्या बाजूने कोण उभा राहिला? परमेश्वर. आज तोच देव आपल्या बरोबर राहणार. येस. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक बिलीव्ह करतात. येस. त्यांच्याबद्दल झालं का नाही? येस. झालं. आपल्याबद्दल होणार का नाही? येस. होणार. टेस्टिमनी आपण मध्ये प्रे का घेतो आता? त्यांच्याबद्दल झालं, मग तुमच्याबद्दल होणार नाही का? येस. Yes, होणार. होणार. तोच देव आहे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण आपला विश्वास मोकळा करावा. देव तर आपल्या बरोबरच आहे नेहमी. येस. आणि जस विश्वास मोठा होईल आशीर्वाद मोकळे होतील आणि Yes. प्रभूची महिमा पाहणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा अजून एक उदाहरण घेऊ आपण. शमरोनी स्त्रीचं एक वचन वाचू आपण. योहान काढा त्याचं 4th चॅप्टर 9th वचन. हा माईक द्या इथं पुढं. इकडे द्या ब्रदर्सकडे द्या. काढलं का ब्रदर इकडं? तेव्हा ती शिमरोनी स्त्री त्याला म्हणाली, आपण यहुदी असता माझ्यासारख्या शिमरोनी स्त्रीजवळ
प्यावेला पाणी मागता हे कसे? हा, पुढे काय लिहिलं अजून? कारण यहुदी शिमरोनी लोकांबरोबर संबंध ठेवीत नसतात. ओके, आता पुन्हा वाचू, रीड करा इकडे पंडित रमाबाईमध्ये. 9 वचन. तेव्हा ती शमरोनी बाई त्याला म्हणाली, तू यहुदी असता मी जी शमरोनी बाई आहे त्या माझ्यापासून पाणी प्यायला मागतोस हे कसे? यहुदी तर शमरोन्यांशी दळणवळण ठेवीत नसत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, आता खूप सुंदर आहे, जे लोक बायबल वाचतात त्यांच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता शमरी लोक आहेत, यहुदी लोक यांना आपलं मानतात का? नाही. का नाही मानत? मे बी एक वेगळं रिझन आहे. यांनी मंदिराच्या बांधकामाला काय केला होता? विरोध केला होता, आणि म्हणून एकमेकांचं तोंड नव्हते पाहत. काय नव्हते पाहत? तोंड नव्हते पाहत. आणि हे लोक ज्यावेळेस शमरी लोक यायचे, यहुदी लोक आपली चाल बदलून टाकायचे, दुसऱ्या दिशेने जायचे. Yes. एवढी घृणा कोणत्या लोकांबद्दल होती? शमरी शमरोनी. लोकांबद्दल. आता शमरी लोकांना नाही कळलं का तारणारा येणार आहे. येस, कोण येणार आहे? तारणारा. कारण ती म्हणली आम्ही ज्याची वाट बघतो. Yes. म्हणजे त्यांना कळालं कोण येणार आहे. तारणारा. आणि तारणारा कोणत्या लोकातून आला? यहुदी. कमाण, हे खूप सुंदर आहे. कोणत्या लोकातून? यहुदी. पण यहुदी लोक तर आमच्याशी दळणवळण ठेवत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तरी देवबाप गेला का नाही गेला? चर्च. येस, गेला. कमॉन, माझी इच्छा आहे तुम्हाला कळावं. येस, येस. यहुदी लोकांशी शमरी लोक संबंध ठेवत नव्हते, यहुदी त्यांना जवळ करत नव्हते. पण ह्यांचा प्रॉब्लेम असा होता का तारणारा जो येईल तो कोणत्या समाजातून येणार आहे? यहुदी समाज. आणि लोक तर आम्हाला उभे करत नाही. जरी ते तुम्हाला उभे करत नाही, पण तो परमेश्वर तुमच्या इथं येऊन उभा राहायला तयार आहे. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे जरी तिकडे जाऊ शकले नाही, पण तिथला परमेश्वर यांच्या राज्यात आला का नाही आला? येस, आला. यांच्या वस्तीमध्ये गेला का नाही गेला? Yes, गेला. 2 दिवस इथं राहिला चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याहून आम्हाला समजतं का देवाचं प्रेम किती मोठं आहे. येस. आणि त्याप्रमाणे तो बोलतो ना का दुबळ्याला धुळीतून आणि दारिद्र्याला, उकिरड्यातून. म्हणजे परमेश्वर तिथं जातो चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे त्यांचं जे सिच्युएशन आहे ते एकदम आउट क्लास आहे, त्याच्यामध्ये बिलकुल बी हे नाहीये, पण परमेश्वर लाजत नाही. काय Yes. करत नाही? लाजत नाही. म्हणजे आम्हाला वाटलं ना अरे याचा वास येत असेल, हे कसे राहत असतील, यांच्याबरोबर नको बाबा. कमॉन, कळतंय. बसमध्ये काय करायचं आपण? बसलं का लगेच साईडला एक बॅग ठेवायची, माहित नाही कोणी येऊन बसतं. मग चांगला दिसला का मग हा बैठो. कमॉन, कळतं. बसमध्ये आपण कसं करतो? लगेच काय ठेवायची? किधर आहे? नाही, नीचे गेले का? कसं आहे माहित नाही बाबा, पण थोडा टिपटॉप दिसला, हा बैठो प्लीज. कमॉन, कळतं. माणूस अंतर करतो. काय करतो? पण देव अंतर नाही करत. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव अंतर करत नाही. देव टॉपिक काढायला तयार आहे. येस. देव त्या विषयावर बोलायला तयार आहे. येस. देव तिथे यायला तयार आहे. चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून असं वाटू देऊ नका का माझ्या घरात मी एकटाच प्रार्थना करणार आहे. प्रभू मी काय करू? तुझ्या बरोबर तुझा परमेश्वर येस, देव. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून दुःख याचं करू नको का ते बसत नाही, तू देवा संगती बसतो, याच्यात किती मोठा आनंद पाहिजे. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं प्रेम तुझवर होणार. चर्च. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला कळावं का भले कोणी साथ देऊ ना देऊ, कोणी तुला समजून घेऊ ना घेऊ, पण देवबाप तुला समजून घेईल, तुझी साथ देईल. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर तुमचा विश्वास तुम्ही मोकळा केला तर तुम्ही आशीर्वाद घेऊन जाल. चर्च. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतं कोण प्रेम करणार आहे? परमेश्वर. आपण 3 उदाहरण घेतले. चर्च. येस. पहिलं जक्कई, जक्कई. 38 वर्षाचा दुखणेकरी. दुखणेकरी, 10 कुष्ठरोगी, आणि तिसरी कोण? शमरोनी स्त्री. बहिष्कृत होते. येस. बिलकुल पण यांना स्थान नव्हतं, पण सगळ्यांकडे कोण गेला? येशू गेला. मग देव जर त्यांच्याकडे जाऊ शकतो, आम्ही तर पिता पुत्र पवित्र आत्म्यात बाप्तिस्मा घेतला, येस. रक्ताद्वारे शुद्ध केलं आलो, मग Yes, आम्हाला yes. देव अंतर देईल का? चर्च. नाही. आम्हाला असं का वाटतं का देव मला अंतर देतोय? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव अंतर देणार नाही. येस. ज्यांच्या मनात हा विचार आहे ना देव मला अंतर देतो, हा गैरसमज दूर कर. देव अंतर काय देणार? देतो तुझ्यामध्येच आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने आम्हाला काय अंतर द्यावं? देव कोणामध्ये? माझ्यामध्ये आहे. बाप्तिस्मा घेतला, पवित्र आत्मा कोणात आला? आणि माझ्यामध्ये. म्हणतो देवा तू कुठं आहेस? देव म्हणतो आतच आहे. येस. कुठे आहे? त्यांच्या तरी बरोबर असायचो, तुझ्या तर आतमध्ये मग आहे. तुझ्यावर माझं किती मोठं प्रेम आहे. येस. पण हालेलुया. ज्यांच्यावर एवढं मोठं प्रेम आहे त्यांना समजत नाही की त्यांच्या बरोबर कोण आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चॅलेंजेस असतील चर्च, Yes. निराश होऊ नका. येस. कोणाकडे पहा? परमेश्वराकडे. प्रभू आपल्या बरोबर आहे. येस, आणि जर आमेन. आम्हाला कळालं तर जे आव्हान आहे तुम्हाला काहीच वाटणार नाही, तिथं परमेश्वर एक अद्भुत साक्षीच्या गोष्टी करून घेणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान बोला, देव अंतर देणार नाही. देव अंतर देणार नाही. देव माझ्याच बरोबर आहे. देव माझ्याच बरोबर आहे. आणि आता तो माझ्यामध्ये आहे. माझ्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक बिलीव्ह करतात देव इथं आहे? येस. कुठे आहे?
इथे आहे. आहे का? येस आहे. आपल्यामध्ये पण आहे. येस. आणि देवाचं कमिटमेंट असल्यामुळं बाह्यरित्या पण परमेश्वर इथं आहे. येस आमेन. एवढं प्रेम दुसऱ्या जगात तुम्हाला सापडणार नाही. येस. म्हणून असं लिहिलं का राष्ट्रांचा देव जितका जवळ नाहीये तितका इस्रायलचा देव त्यांच्या जवळ आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. राष्ट्रांचा देव त्यांच्या जवळ इतका नाही. नाही तितका इस्रायलचा देव त्यांच्या जवळ आहे. म्हणून त्या सिंहेच्या गुहेत त्यांना कळालं का तिथं कोणीतरी होतं. येस. त्या अग्नीत त्यांना कळालं का त्या अग्नीत कोणतरी चौथा माणूस होता. होतं. लोकांना कळावं का यांचा देव यांच्या अत्यंत जवळ आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ह्या बाबतीत आहे ना बिलीवर कमी पण दुष्ट आत्मे जास्त कळतं त्यांना येशू आला म्हणून. येस. प्रेज द लॉर्ड. चर्चमध्ये लोकांना सांगावं लागतं देवाची उपस्थिती आली. काही लोक ओळखतात एनॉइंटिंगचा प्रेझेन्स. येस. हालेलुया. पण काही लोक अजून इकडे तिकडे असतात. अरे तू मग्न हो. येस. कशामध्ये? देवाच्या प्रेझेन्स मध्ये. तो Yes. अभिषेक तू फील कर. जसं तुझा विश्वास मोकळा करशील तू प्लेस दुष्ट आत्म्याला कळलं तुझ्या बाजूला. Yes. तो सरेंडर झाला आणि तू अजून इकडे तिकडेच आहेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 3 टाईपचे लोक आहेत चर्चमध्ये. एक पूर्ण मगन आहे. येस. त्यांना टच झाला आणि ते देवाची संघ त्यांचं हे चालू झालं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक हे कुठं बघतात? इकडे तिकडे. इकडं बघ तिकडं बघ वर बघ इकडं बघ. आणि तिसरे जे बंधनात आहेत ते येस. सेंटर आहेत कोणाकडं? परमेश्वराचा. का दुष्ट आत्म्याला पण कळलं की इथं कोणाचं प्रेझेन्स आलं. परमेश्वराचा. जे दुष्ट आत्मे जर ओळखतात तर आपण नाही ओळखलं पाहिजे का? येस. ओळखलं पाहिजे. आपण ओळखलं पाहिजे का नाही? येस. तुम्ही ओळखा चर्च का इथं प्रभू आहे. येस. आणि देव टाइमपास म्हणून येत नाही. देवबाप कार्य साधायला येतो. येस. देवबाप आनंद पूर्ण करण्यासाठी येतो. Yes. देवबाप मोकळं करण्यासाठी येतो चर्च. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूची भेट फक्त वरवरची भेट नाहीये. प्रभूची भेट जीवन बदलणारी भेट आहे येस. चर्च. येस. आमेन. ज्यांनाही परमेश्वर भेटला 38 वर्षाचा व्यक्ती लाईफ टर्न झालं. येस. 10 कुष्ठरोगी भेटले लाईफ टर्न झालं. येस. शमुनीशीशी भेटला पूर्ण गाव टर्न झालं. मग जर देवबाप मला भेटतो तर माझं लाईफ टर्न होणार नाही का? येस. होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपला विश्वास मोठा पाहिजे चर्च. Yes. का जर मी आज आलो ना तर आज ज्या लेवलवर आलो त्या लेवलवर जाणार नाही. माझी लेवल प्रभू चेंज करून जाणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला माहित पाहिजे चर्च का आमचा प्रभू आमच्यासाठी काय करू शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा एक वचन वाचू जे काही आम्हाला कळलं की देव अंतर देत नाही. त्याचंच या ठिकाणी आपण रीड करणार आहोत. स्तोत्र 113 मध्येच 4th वचनापासून. माईक दुसरीकडे द्या. पुढे द्या आता. तिकडे धनंजय ब्रदरकडे द्या. भेटलं स्तोत्र 113 4th वचन. वचन 4. यहोवा सर्व राष्ट्रांवर उंच आहे आणि त्याचे तेज आकाशाच्या वर आहे. यहोवा आमचा देव जो उच्च स्थानात राहतो त्याच्यासारखा कोण आहे? ओके बस. सगळ्यांनी ऐकलं? येस. ओके पुन्हा ऐकू. पुन्हा रीड करा सिस्टर. 4थे वचन. यहोवा सर्व राष्ट्रांवर उंच आहे. कसा आहे? उंच आहे. कशावर? सर्व राष्ट्रांवर. सर्व राष्ट्रांवर उंच आहे. पुढं? आणि त्याचे तेज आकाशांच्या वर आहे. कशाच्या वर? आकाशांच्या वर. राष्ट्रांच्या वर आणि आकाशांच्या वर. पुढे जाऊ. 5 वचन. यहोवा आमचा देव जो उच्च स्थानात राहतो त्याच्यासारखा कोण आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर जो उच्च स्थानावर राहतो त्याच्यासारखा कोण आहे? पण तुम्ही तर म्हणता पास्टर देव इथे आहे. देव इथे आहे. पण तो तरी राष्ट्रांच्या वर वर. आकाशाच्या वर. वर. त्याचं स्थान कसं आहे? उच्च स्थानावर. पण मी तुम्हाला सांगतो देव कुठं आहे? इथे आहे. का इथं आहे? देव जरी स्वर्गात आहे. कुठं आहे? स्वर्गात आहे. पण देव इथं पण आहे. येस. कसं आहे? वाचू खूप सुंदर आहे. पुढं 6वं वचन. तो आकाश व पृथ्वी यांतील सर्व पाहायला आपणास नम्र करतो. काय करतो? नम्र करतो. जरी तो उंच आहे जरी तो सगळ्यातून हाय चर्च पण तो पृथ्वीवरच्या सर्व गोष्टी पाहण्यास स्वतःला काय करतो? नम्र करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे आता आमच्याकडे कोण बघतोय? परमेश्वर. कमॉन किती लोकांना समजतंय? येस. तो आकाशाच्या वरती आहे. तो उच्च स्थानावर आहे पण तो तिथं बसून नाहीये. त्यांनी स्वतःला नम्र केलं. काय केलं? नम्र केले. सगळे बोला काय केलं? नम्र मी केलं. पुन्हा वाचतो. तो आकाश व पृथ्वी यातील सर्व पाहायला आपणास नम्र करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असा प्रभू कुठं मिळेल चर्च? येस. का स्वर्गात त्याचं सिंहासन आहे पण त्याला पृथ्वीवर पाहण्यासाठी स्वतःला तो काय करतो? नम्र करतो. आणि म्हणून तो येशूच्या स्वरूपात पृथ्वीवर आला नम्र Yes. होऊन आम्हाला पाहण्यासाठी. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय चर्च? कोण पाहतोय? परमेश्वर. जरी आपण म्हणतो ना देव तिथं तर हेच आहेत पण कुठे आहे? इथे पण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव संगती पण आहे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थना करताना तुमची मान वर असावी कारण देव तुमच्यापेक्षा मोठा आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण सैतान निराश करत असेल तर मग हे म्हणा का देव संगती पण आहे. येस.
का म्हणे 2 सूत्र तुम्हाला सांगतो. प्रार्थना करताना आराधना करताना कसं वर पण का तुमच्यापेक्षा तो कसा आहे, उंच आहे. उंच आहे. येस पण जर सैतान तुमच्या मनाला भेडवतो तर मग सांगा तो तिथं नाही, तो इथं पण आहे. येस येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला डिक्लेरेशन जर जमलं ना चर्च, देव तुम्हाला ब्लेस करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतान खेळू नाही शकणार तुमच्याशी. Yes. तुम्ही 2 मिनिटात मोकळे होऊन जाल. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्हाला वर्शिप असो, प्रेयर असो, तिथून तुम्हाला ओढता आलं पाहिजे का देवा माझ्याशी कसं बोलतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं बदल वर्शिप लीड करतात, क्वायर गातो, त्या गीतातून पण देवाचा आत्मा बोला स्टार्ट करतो. येस येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतो कधी कधी अनाउंटिंग मूव होत नाही, लवकर टच होत नाही, पण जसं एखादं गीत असतं तिथून देवा एक उघडतो एक, येस आणि ती एक पाकळी उघडली का शिरलो आतमध्ये. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग पूर्ण आराधनेचं ॲटमॉस्फिअर 1 मिनिटात बदलून जातं. येस प्रेज द लॉर्ड. का हालेलुया. कारण कळलं संगती कोण आहे. परमेश्वर आहे. पहिले आपण आपलीच वर्शिप चालली होती, येस पण जस्ट कळतं ना आता मीन नाही, कोण आहे फक्त इथं, परमेश्वर पण मग आहे. त्या असतात जॉय वेगळा येतो. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळलं पाहिजे का देव माझ्या बरोबर आहे. येस कोण आपल्या संगती, परमेश्वर आहे. जरी तो वर आहे, जरी तो उंच आहे, पण देव ॲट द सेम टाइम तू माझ्या बरोबर आहे. येस तू माझ्या आमेन. संगती आहे प्रभू. Yes. आणि जर देव संगती आहे, मला चिंता निराशा करण्याची गरज. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. किती लोकांना समजतं चर्च कोण आहे इथं. परमेश्वर आहे. रिकामी लावल का. नाही. योसेफ जेलमध्ये होता. येस कुठं होता, जेल मध्ये पण तरी संगती कोण होता. परमेश्वर होता. पवित्र शास्त्रात रेफरन्स आहेत येस का त्याच्या बरोबर देव होता. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेल काही 5 स्टार हॉटेल नसतं चर्च. येस जे जेलची माहिती सांगतात त्यांच्याकडून आम्हाला जस असे काही लोक भेटतात, ते सांगतात आतले हाल आहेत, आतमध्ये खूप हाल आहेत. 5 स्टार जागा नाही आहे, म्हणजे ती जागा घाण आहे, तिथं प्रॉपर कंडिशन नाही आहे. पण तिथं पण जिथं लोक तिरस्कार करतात जाण्यासाठी, ज्या लोकांची घृणा करतात, तिथं योसेफासाठी कोण आहे. परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं चर्च. कमॉन. कळतंय प्रत्येकाला. अशी जागा जिथं लोक जायला पसंत करत नाही. पण देव योसेफासाठी तिथं गेला चर्च, येस आणि त्याच्या बरोबर पण राहिला. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तोच परमेश्वर देव आपल्या बरोबर राहत. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून असं समजू नका का मी एकटा आहे, मला Yes. टाकून दिलं, माझ्या लाईफमध्ये आता घडू शकत नाही, या बाबतीत काही होऊ शकत नाही. तू कितीही कोणत्याही खालवरच्या स्थितीमध्ये असू दे, देवबाप तुला उचलणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे जे स्तोत्र होतं ना 113, ही यहुदी लोक गातात. येस कधी गातात, जस त्यांचा वलांडन सण असतो. येस कोणता सण असतो. वलांडन सण. आणि ते आठवण करतात स्वतःच्या जीवनाला येस का तुम्ही दुर्बळ होते, तुम्ही धुळीत राहणारे होते, म्हणजे मिस्रामध्ये. कुठं. मिस्रामध्ये. हा, तुम्ही धुळीत म्हणजे वाळवंटात राहणारे होते, तुम्ही उकरड्यावर होते, कारण तुम्ही गुलाम होते. येस तुमचं जीवनामध्ये काही आनंद नव्हता, त्यांच्या मर्जीवर तुम्ही जगत होते. पण तिथं परक्या राष्ट्रामध्ये तुमची आठवण कोणी केली. परमेश्वराने. लोकांनी तुमची आठवण केली नाही, कोणी तुमच्यावर दया दाखवली नाही, पण त्या देवाने त्यांच्यावर दया दाखवली. चर्च. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून इस्रायल काय करायचं, वलांडणाची भाकर जास्त खायचे, हे गीत ते बोलायचे. येस तो दुबळ्यांना धुळीतून, तो दारिद्र्याला उकळून काय करतो, उचलतो, आणि अधिपतीच्या पंक्तीवर काय करतो. कारण जसे इस्रायलमध्ये आले, एक राष्ट्र बनले. चर्च. येस राष्ट्रामध्ये त्यांना मोजलं गेलं, आणि म्हणून ते ती भाकर घेताना, वलांडणाचं भोजन घेताना हे गीत गाऊन देवाला गौरव द्यायचे, स्मरण करायचे का देवा तू आम्हासाठी कुठं आलास. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. कळतंय. ते एका बळकट हातात होते इस्रायल. कोणत्या हातात होतं. बळकट हात. म्हणजे मिस्र त्या टायमाला एक बळकट हात होतं. येस प्रेज द लॉर्ड. पण त्या हालेलुया. बळकट हातातून त्यांना कुणी सोडवलं. परमेश्वराने. तोच देव तुला बळकट हातातून काय करणार, सोडवणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक बिलीव्ह करतात चर्च. कोण करू शकतो. परमेश्वर. प्रभू करणार चर्च. येस देवबाप सोडवल. येस देवाला काळजी. चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वतःला प्लीज आलोन समजू नका. येस जर तुम्हाला कळलं ना का देवबाप देणार आहे चर्च, 100% देवबाप करणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी लेकरू एवढं रडतं, आई बाप म्हणतात देतो ना घेऊन, पण ते रडायचं सोडत नाही. आई बाप काय म्हणतात त्याला, अरे घेऊन तुला देतो, पण ते लेकराचं रडायचंच आता थांबत नाही. त्यांनी मनावरच घेतलं. काय करायचं. पाहिजे. मग काही लोकांची सवय तशी झाली, त्यांनी मनावरच घेतलं, बाबा रडतच राहायचं. अरे देवा बोललाय, आता कोण बोललाय. परमेश्वर. का म्हणून किती लोकांना लहान लेकर आहेत. पहिले मी म्हटलो नाही देणार, पण नंतर मी काय म्हटलो देणार. पण त्यांनी ताल पकडला. कोणता. पाहिजे. अरे देतो ना बाबा, अरे देतो ना बाबा, नकोच आता रडायचंच आहे मला. काही नाही, सवय लागल्यात लेकरांच्या. देवा बोलतो द्यायचं तरी हा काय करतो, आपण रड जाऊ द्या आता. रडणं संपलं मग माझ्याकडे ये. चर्च आता निराश व्हायचं थांबवा.
कोण बोलतोय? परमेश्वर. कम ऑन, कोण बोलतोय? परमेश्वर बोलतोय का आता तुमच्याशी? येस जर बोलतो. देव बोलतो तर मग निराश व्हायचं का? नाही. हे निराश होणं रडण्यासारखंच आहे ना, लहान लेकराप्रमाणे. अरे ते म्हणतो मी बोललो देतो, तरी तू निराश आहे, येस तरी तू उदास आहे, तरी तुझा चेहरा डाऊन आहे. तू आता प्रफुल्लित हो, आश्रुपूस, तुझा देवबाप तुझ्याशी बोलतोय. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लेकरांचा राग येतो का नाही येत? येस येतो. आपण म्हणलो अरे देतो बाबा, पण रडायचं काही, थांबत नाही. मग तुमचं डोकं कसं होतं? आउट होतं. सगळं बोला कसं होतं? आउट होत. मग आपण मी कोणाचं डोकं आउट करतो, पण ते होत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचं प्रेम पुन्हा नवीन होतं. येस आमेन. पुढच्या आठवडी पुन्हा एक नवीन वचन घेऊन येतो तो. येस अरे आता तरी थांब, अरे आता तरी थांब, मी बोललो मी करणार आहे तुझ्यासाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक बिलीव्ह करतात चर्च. येस. देवाची प्रेम दया करुणा रोज आमच्यावर कशी होती, नवीन होते. तोच परमेश्वर आज आम्हाला ब्लेस करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपला विश्वास मोकळा करा. येस. का आमचा देव आमच्या इथं आहे, येस. आणि देवा तुझा एक स्पर्श माझं लाईफ टर्न करू शकतो. येस आमेन. आणि झालंय येस. तसं झालंय. तर प्रभू माझ्याबद्दल का नाही होणार? येस. मी पण माझा विश्वास मोठा करतो का आज मी पण काहीतरी अद्भुत आणि अलौकिक पाहणार. येस आमेन. साक्ष जर घडायची तर मग प्रभू आजच का नाही, आत्ताच का नाही? येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन चर्च, कन्व्हिन्स करा परमेश्वराला. Yes, yes. आपला विश्वास कन्व्हिन्स करा आणि देवबाप आम्हासाठी मोठ्या गोष्टी करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, उभा राहू या विश्वासामध्ये आपण. लॉर्ड आमच्यासाठी कार्य करल.